नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सीआयएसएफ मध्ये कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई या पदासाठी 1130 जागांसाठी कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई या पदासाठी पदभरती आलेली आहे। या भरतीविषयी संपूर्ण माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितली होती। या व्हिडिओच्या माध्यमाने 12वी पास उमेदवार या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकतात याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मराठी भाषेमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती मिळणार आहे। तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय। इथून तुम्ही इंग्लिश मध्ये आणि हिंदी मध्ये जी जाहिरात आहे ती डाउनलोड करू शकता। त्यावरती सेपरेट व्हिडिओ देखील दिलाय, तो देखील तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता। थोडक्यात भरतीविषयी माहिती जाणून घेऊया। 1130 जागा आहे, 12वी उत्तीर्ण उमेदवार इथं अर्ज करू शकतात। वयाची अट असणार आहे 18 ते 23 वर्ष। एससी एसटी साठी 5 वर्षाची सूट आहे। ते जर म्हटलं तर 28 वर्षापर्यंत अर्ज करू शकता आणि ओबीसी साठी 3 वर्षाची सूट देखील आहे। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे। जनरल ओबीसी साठी 100 फीस असणार आहे आणि एससी एसटी एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे। महत्त्वाच्या तारखा वगैरे जर म्हटलं तर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 30 सप्टेंबर। त्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय। इथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता। तर बघा, सर्वप्रथम या वेबसाईटला ओपन करायचंय, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल। इथं आल्यानंतर इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचंय। त्यानंतर अशा प्रकारचं येईल। आता जर म्हटलं तर सीआयएसएफ मध्ये 2 वॅकन्सी चालू आहे। या दोन्ही पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता, परंतु आपण स्पेशल कॉन्स्टेबल जे फायरचं पद आहे, शिपाईचं पद आहे, तर त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आपण बघणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढील पेज येईल। इथे जर म्हटलं तर अशा प्रकारची माहिती दिली आहे। इथे तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचंय, ते नाव तुम्हाला पूर्ण टाकायचंय। इथे तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं हे लक्षात ठेवा। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर तुम्हाला विचारले तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का। कोणत्याही कारणास्तव नावामध्ये बदल झाला असेल तर येस करायचंय आणि जे नवीन नाव किंवा नावामध्ये जो बदल झालाय ते नाव तुम्हाला इथे टाकायचंय। नसेल झालं तर नो वरती सिलेक्ट असू द्या। त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचंय आणि हे जे पण तुम्ही नाव टाकत आहे ते तुमचं जे 10वीचं किंवा 12वीचे जे मार्कशीट आहे त्याच्यावरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्ही इथे टाकणं गरजेचं असणार आहे। ठीक आहे, ही सर्व बेसिक इन्फॉर्मेशन टाकायची। त्यानंतर पुढे यायचं। हे वडिलांचं नाव टाकून झालं। त्यानंतर वडिलांचं नाव पुन्हा एकदा टाकायचं म्हणजे व्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे। इथं आईचं नाव टाकायचंय, इथं आईचं नाव टाकायचंय म्हणजे पुन्हा तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे। इथे तुम्ही तुमचं पूर्ण नाव देऊ शकता, इथे देखील पूर्ण नाव देऊ शकता। वडिलांचं फक्त पहिलं नाव टाकलं तरी चालेल, आईचं पहिलं नाव टाकलं तरी चालेल। त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी किंवा टाकण्यासाठी ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक करणार, कॅलेंडर वरती क्लिक करणार। त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचं, तुमचं वर्ष कोणतं आहे, त्यानंतर तुमचा महिना कोणता आहे म्हणजे जन्म दिनांकाचा महिना कोणता आहे आणि त्यानंतर इथं दिनांक तुम्हाला सिलेक्ट करायचे। अशाच रीत्या तुम्हाला पुन्हा इथे व्हेरीफाय डेट ऑफ बर्थ करायचे। जनरल इथं आपल्याला मेल इथं सिलेक्ट असणं गरजेचं असणार आहे, कारण या पदासाठी फक्त पुरुष उमेदवारच अर्ज करू शकतात। तर इथं मेल ऑलरेडी इथं सिलेक्ट आहे। त्यानंतर इथं हा जो कॅप्चा आहे, कॅप्चा इथे तुम्हाला टाकायचा आहे। कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली सबमिटचं ऑप्शन आहे बघा, सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा, सबमिट वरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल आणि इथं वरती जर म्हटलं तर तुम्ही तुमची जी पर्सनल माहिती टाकलेली आहे ती तुम्हाला वरती बघण्यासाठी भेटेल। खाली जर म्हटलं तर कॉन्टॅक्ट डिटेल आता इथं टाकणं गरजेचं असणार आहे। आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो। स्पेशल सीआयएसएफ मध्ये जर तुम्ही या पदासाठी अर्ज करत असाल तर त्या भरतीसाठी आपण नोट्स देखील तयार केलेले आहेत। यामध्ये जर म्हटलं तर हिंदी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि त्यासोबत आयएमपी जीकेचा समावेश असणार आहे। हे सर्व तुम्हाला मराठी भाषेमधून भेटणार आहे, कारण ही परीक्षा सुद्धा आपण मराठी भाषेमध्ये देऊ शकतो, कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये। मराठी प्लस इंग्लिश किंवा तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा ही परीक्षा देऊ शकता। तर त्यासाठी आपण मराठी भाषेमध्ये आपल्या मायबोली भाषेमध्ये नोट्स तयार केलेले आहेत। यामध्ये तुम्हाला हिंदी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी आणि जीकेचे काही महत्त्वाचे आयएमपी क्वेश्चन सेट हे तुम्हाला दिले जाणार आहे या पदभरतीसाठी। तर या सर्व पदभरतीच्या नोट्सची प्राइस आपण ठेवलेली आहे 149 मध्ये आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स असणार आहे। प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या सेपरेट वेगळ्या नोट्स असणार आहे। करंट अफेअर सुद्धा तुम्हाला लेटेस्ट 2 वर्षाचं अपडेट भेटणार आहे, अपडेटेड भेटणार आहे आणि हे सर्व जे भरतीच्या नोट्स आपण तयार केलेले आहेत याची प्राइस ठेवलेली फक्त 149 रुपये। जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139 64 31 99 एवढं पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअप वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि खाली तुम्हाला सीआयएसएफच्या नोट्स पाहिजे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला पाठवायचा आहे आणि त्यानंतर सर्व नोट्स
तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील अतिशय कमी किमतीमध्ये. पुन्हा एकदा सांगतोय, सर्व विषयांची प्राइस मिळून आपण ₹149 प्राइस ठेवलेली आहे. त्यासाठी या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. तर चला, आता इथे जर म्हटलं तर मोबाईल नंबर टाकायचा आहे, तोच मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा कन्फर्म करायचा आहे. इथे देखील आपल्याला खाली कन्फर्म केल्यानंतर एक ईमेल आयडी टाकायचा आहे, तोच ईमेल आयडी तुम्हाला पुन्हा टाकायचा म्हणजे कन्फर्म करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं आय अग्रीचं ऑप्शन आहे, इथे काही तुम्हाला सूचना दिली ती वाचून घ्या. त्यानंतर आय अग्री वरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा इथं बघून टाका आणि त्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करा. तर बघा, सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची नोटीस तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. तुमचं रजिस्ट्रेशन इथे सक्सेसफुल झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड जो आहे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती मेसेजने इथं सेंड केला असेल अशा प्रकारची नोटीस आलेली आहे. तर तुम्ही जो पण मोबाईल नंबर ईमेल आयडी दिला होता तो चेक करा, त्याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळून जाईल. आता तुम्हाला डायरेक्टली पहिल्या पेजवरती यायचंय जिथून आपण रजिस्ट्रेशनला सुरुवात केली होती. इथं लॉग इनचं ऑप्शन येईल, लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि आता सध्या कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर आपल्याला शिपाई कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करायचा आहे. तर यासाठी आपण यावरती क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला भेटला असेल तो इथे टाकायचा. पासवर्ड देखील तुम्हाला भेटला असेल तो टाकायचा. कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा इथे वरती टाकून सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचं. तर बघा, लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं इथं पेज इथं ओपन होऊन येईल. तुमची माहिती इथे दिसेल, ऍप्लिकेशन नंबर वरती दिसेल आणि आता तुम्हाला या पदासाठी अर्ज भरायचा आहे. इथं आपल्याला अर्ज भरण्यासाठी इथं क्लिक हेअर टू अप्लायचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर अशा प्रकारची काही इन्फॉर्मेशन येईल, काही सूचना येतील, ते तुम्ही इथं बघून घ्या, व्यवस्थित वाचून घ्या आणि कंटिन्यूचं ऑप्शन. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पुढील पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. वरती तुमची थोडक्यात माहिती, नाव वगैरे दिसेल, जन्मतारीख वगैरे दिसेल. हे मेल ऑलरेडी इथं सिलेक्ट असणार आहे. आता तुम्हाला इथं कॅटेगरी सिलेक्ट करायचे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. तर आपण जर म्हटलं तर इथे आपण 12वी पास असेल तर 12वी पास सिलेक्ट करू शकता. त्याचं जर म्हटलं तर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन इथे सिलेक्ट करू शकता. इथं हायेस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन विचारले म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त किती शिकलेला आहेत. जसं की माझं ग्रॅज्युएशन झालंय तर मी ग्रॅज्युएशन इथं मी सिलेक्ट करणार. अदरवाईज इथं खाली तुम्हाला अजून एक सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन नाही, परंतु हे ऑलरेडी एकच आहे. इथे आपण 12वी पास असणं गरजेचं असणार आहे आणि सायन्स सब्जेक्ट सोबत. ठीक आहे. तर हे ऑलरेडी सिलेक्ट असणार आहे. हायर क्वालिफिकेशन तुम्ही किती इथं सिलेक्ट करू शकता, जसं की पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन जे पण असेल, पीएचडी असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला रिलीजन विचारले तर हिंदू, मुस्लिम, सिख आहे अशा प्रकारचे भरपूर आपले रिलीजन दिले, जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल तर इथं आपण येस करू शकता, अदरवाईज नो वरती सिलेक्ट असणार आहे. बाकी जर म्हटलं तर आपल्याला इथं काही माहिती विचारली, यामध्ये तुम्ही येत असाल, ठीक आहे, जसं की इथं नक्षलवादी एरिया जो आहे त्याच्यामध्ये येत असाल, नाहीतर जर म्हटलं तर इथं मिलिटरी अफेक्टेड किंवा जर म्हटलं तर पुढे आपल्याला एक सर्व्हिसमॅनचं ऑप्शन आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन आहे. म्हणजेच इथं आरक्षणाअंतर्गत येत असेल तर तुम्ही हे तुमच्यानुसार इथे सिलेक्ट करू शकता, येत असेल तर. अदरवाईज नाही वरती इथं सिलेक्ट आहे, इथं काहीच करण्याची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर इथं आपल्याला सर्वप्रथम इथं राज्य निवडायचं. आपलं राज्य काय आहे तर महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्य आपण इथं निवडलं. त्यानंतर आपल्याला आपला इथं जिल्हा निवडायचा आहे. जे पण आपण राज्य सिलेक्ट करतो त्यानुसार जिल्हे येऊन जातील. तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही इथे जिल्हा निवडणार. त्यानंतर पुढे यायचे. पुढे आल्यानंतर इथे आपल्याला विचारलंय की तुम्ही तुमचा जो जन्म झालेला आहे किंवा तुम्ही राहता दुसऱ्या एखाद्या राज्यामध्ये तर त्याच्याविषयी तुम्हाला इथं माहिती द्यायची. ठीक आहे. राहत असेल तर द्या, नाही तर अदरवाईज नव्हती सिलेक्ट आहे, इथे काहीच करू नका. त्यानंतर इथं आपल्याला आयडेंटिफिकेशन मार्क द्यायचंय. इथे 2 ऑप्शन आहे. तर हे काय असतं की आपण आपली स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी आपल्या शरीरावरती कुठं तिळ असेल, मोस असेल किंवा कुठं लागलेलं असेल, एखादी खून असेल, मार्क असेल, तर ते आपल्याला इथे सांगायचं की माझ्या इथे इथे असं लागलेलं आहे, ज्याने मी माझी स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो की मीच तो व्यक्ती आहे. असेल तर द्या, अदरवाईज इथं नोचं ऑप्शन आहे किंवा नो तुम्ही टाईप करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. अशा प्रकारचं जरी टाईप केलं किंवा नील जर टाईप केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. असं तर तुम्ही देऊ शकता की जसं की आपल्या बोटावरती तीळ आहे तर आपण सांगू शकता कोणत्या बोटावरती तीळ आहे, ते तुम्ही इथे टाईप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला ऍड्रेस द्यायचा आहे. व्यवस्थित तुम्ही तुमचा ऍड्रेस इथे खाली भरा. त्यानंतर पोस्ट द्यायचा आहे, म्हणजे तुमचं जे पण गावाचं जर पोस्ट असेल तर गावाचं नाव टाका. अदरवाईज पोस्ट दुसऱ्या गावामध्ये असेल तर त्याचं नाव टाका. त्यानंतर खाली स्टेट तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, तर आपण आपले महाराष्ट्र
इथं राज्य सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, तर आपण महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट करणार. ठीक आहे, अशा प्रकारचं. ठीक आहे, बाकी एवढं काय अवघड नाहीये. डिटेलमध्ये आपल्याला माहिती इथं भरत चालायची. पुढे जर म्हटलं तर डिस्ट्रिक्ट सांगितल्याप्रमाणे येऊन जातील, ते आपल्याला सिलेक्ट करायचं आणि खाली शेवटी तुम्हाला पिन कोड इथे टाकण्यासाठी ऑप्शन आहे. तर पिन कोड व्यवस्थित टाका ऍड्रेसचा. त्यानंतर इथे हा जो ऍड्रेस आहे वरती तुम्हाला इथं परमनंट ऍड्रेस द्यायला सांगितलेला आहे आणि खाली जर म्हटलं तर सध्या जिथं राहतं तो ऍड्रेस द्यायला सांगितलाय. तुम्ही एकच ऍड्रेस दिला तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजेच तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता एकच असेल तर वरती फक्त ऍड्रेस भरा आणि इथे जो टिक लावण्याचा ऑप्शन आहे इथे टिक लावा. ठीक आहे, इथे टिक लावल्यानंतर वरती जो ऍड्रेस टाकलेला आहे तोच खाली कॉपी पेस्ट होईल, खाली पुन्हा टाकण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दिसेल. त्यानंतर इथे जर म्हटलं तर आपल्याला फोटोग्राफ जो अपलोड करायचा आहे तो कधी तुम्ही काढलेला आहे त्याची डेट देऊ शकता. ठीक आहे, इथे आपल्याला लेटेस्ट 2 ते 3 महिन्याचा फोटोग्राफ असणं गरजेचं असणार आहे. तर तुम्ही इथे डेट तुमच्यानुसार इथे सिलेक्ट करू शकता. इथं वर्ष सिलेक्ट केल्यानंतर कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही फोटो काढलेला आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसे की तुम्ही ऑगस्ट मध्ये काढला असेल, जुलैमध्ये काढला असेल, तर तुम्ही तुमची इथं डेट इथं सांगू शकता की कधी फोटो इथं काढलेला आहे. ठीक आहे, जो अपलोड करणार आहात पासपोर्ट साईज फोटो तो तुम्हाला त्याच्याविषयी माहिती द्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर व्यवस्थित क्लिअर वगैरे आहे, येस वरती ऑलरेडी सिलेक्ट असणार आहे, इथे काय करण्याची गरज नाही. पुढे जर म्हटलं तर इथे बघा आपल्याला काही अजून महत्वाची माहिती दिली आहे की तुमच्यावरती काही केस वगैरे चालू असेल, कुठं गुन्हा दाखल असेल तर त्याच्यावरती इथं माहिती दिलेली आहे. असेल तसं काही केस वगैरे चालू असेल, तुमच्या विरोधात काही खटला दाखल असेल, तुम्हाला तारखेला जावं लागत असेल, जायला लागत असेल तर त्याच्याविषयी त्यांच्यासाठी इथं माहिती आहे. जर असं काय असेल तर तुम्ही येस वरती क्लिक करा आणि त्याच्याविषयी तुम्हाला माहिती पुढे द्यावी लागणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचं जर असेल तर येस वरती क्लिक करायचं, नंतर तुम्हाला ते जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ते सांगावं लागणार. नसेल तर काय गरज नाही, डायरेक्टली नो वरती सिलेक्ट आहे. तुम्ही तुमच्यानुसार वाचून घ्या आणि त्यानंतर ही सर्व माहिती व्यवस्थित बघा. हे सर्व झाल्यानंतर इथे तुम्हाला टिक लावायचे खाली. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे डाटा सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. ऍप्लिकेशन प्रिव्ह्यू तुम्हाला अशा प्रकारचा बघण्यासाठी भेटेल, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुमच्याकडे येऊन जाईल. तुम्ही जी पण माहिती टाकली असेल, थोडक्यात मी ब्लर करत आहे, परंतु तुम्हाला अशा प्रकारची माहिती दिसून येईल. आता इथे डायरेक्टली फायनल सबमिशनचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार. इथे त्या अगोदर टिक लावणं गरजेचं असणार आहे. आता महत्वाचं म्हणजे मी जी कॅटेगरी सिलेक्ट केलेली त्या कॅटेगरीला कोणत्या प्रकारची फी नाहीये, त्यामुळे डायरेक्टली फॉर्म सबमिट होऊन जाईल आणि प्रिंट तुम्ही घेऊ शकता. परंतु यामध्ये महत्वाचं काय असणार आहे, जर तुम्ही जनरल ओबीसी मध्ये येत असाल तर त्यासाठी तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन येईल. आता इथं डायरेक्टली फॉर्मची जी प्रोसेस आहे पूर्ण झाली. मी फायनल सबमिशनचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करतो. त्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करतो. इथे बघा आता ऍप्लिकेशन इथं प्रिव्ह्यू आलेले. इथं आता डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता मला इथं फी पेमेंट करावं लागणार नाही, कारण जर म्हटलं तर मी जी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे त्याच्यासाठी पेमेंट नाही. परंतु त्या अगोदर काय महत्वाचे कागदपत्र तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे. जसं की 10वीचं जर म्हटलं तर 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करायचंय. त्यानंतर 12वीचं जर म्हटलं तर 12वी तुम्ही सायन्स सब्जेक्ट सोबत उत्तीर्ण आहात त्याचं सर्टिफिकेट म्हणजेच मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचंय. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर तुम्हाला एक फोटोग्राफ इथं लेटेस्ट 3 महिन्याच्या अगोदरचा फोटो इथं तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. तो फोटोग्राफ आणि एक सिग्नेचर कोऱ्या कागदावरती सही तुम्हाला इथं अपलोड करायची. साईज किती पाहिजे, प्रत्येकाची साईज जर म्हटलं तर काहींची जर म्हटलं तर इथे 1 MB कमी पाहिजे. त्यानंतर इथे जर म्हटलं तर सिग्नेचरची 20 KB आतमध्ये पाहिजे, फोटोग्राफची 50 KB आतमध्ये पाहिजे. फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्हाला कशी अपलोड करायची अतिशय डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे. जर साईज कमी जास्त करायची असेल तर ती कशी करायची, फोटोचा बॅकग्राऊंड कसा व्हाईट करायचा आणि तर जेवढी पण महत्वाची चर्चा आहे आपण एक सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने केली आहे. जर तुम्हाला फोटोची साईज कमी जास्त करता येत नसेल तर तो व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित साईज करा आणि फक्त इथं चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करून घ्या. जसं की इथं आता दाखवण्यासाठी एक पीडीएफ मी इथं सेंड केलेलं आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपले सर्टिफिकेट आहे, जसं की इथं 10वी 12वीचं, तर हे तुम्हाला फक्त पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करता येणार आहे. तर त्यासाठी काय करायचंय, कोणतेही जर तुम्ही वेबसाईट ओपन केली तर तुम्हाला काय करायचंय, इथे टाईप करायचंय इथं फोटो टू पीडीएफ अशा प्रकारचं जी पण वेबसाईट येईल ती तुम्हाला ओपन करायची. इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आणि फक्त पीडीएफ वरती तुम्हाला क्रिएट करण्यासाठी ऑप्शन येतं, पीडीएफ वरती क्लिक करायचंय, पीडीएफ लगेच डाउनलोड होऊन येतं. ते पीडीएफ तुम्हाला इथं अपलोड करायचंय. जसं की फोटो टू पीडीएफ मी इथं बनवून घेतला आणि अपलोडचं ऑप्शन आहे, अपलोड वरती मी क्लिक करत आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचं पीडीएफ इथं अपलोड होऊन जाईल, म्हणजे जे पण सर्टिफिकेट आहे ते अपलोड होऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती मी क्लिक करतो. इथं व्ह्यू फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही तुमचं पीडीएफ म्हणजे फोटोग्राफ वगैरे बघू शकता, जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे ते. अशा स्वरूपात मी सर्व डॉक्युमेंट पटकन इथं अपलोड करून घेत आहे. तर बघा अशा स्वरूपामध्ये सर्व डॉक्युमेंट्स मी इथं अपलोड करून घेतलेले आहेत. आता सेव्ह अँड कंटिन्यूचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार.
त्यानंतर बघा इथे सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे बघा अशा प्रकारचं सांगितल्याप्रमाणे इथे नोटीस आली आहे किंवा अशा प्रकारचं तुम्हाला काही माहिती आली आहे की तुम्हाला फी पेमेंट करण्याची गरज नाही, तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानुसार. आता डायरेक्टली प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पण विद्यार्थ्यांना इथं फी पेमेंट असणार आहे त्यांना सर्वप्रथम पेमेंट करायचंय आणि त्यानंतर प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचंय. आता मी इथे क्लिक करतो. माझा फॉर्म अशा प्रकारचा संपूर्ण माझ्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे खाली घ्यायचंय. खाली गेल्यानंतर फोटो सिग्नेचर तुम्हाला अशा प्रकारची दिसून येईल. संपूर्ण माहिती दिसेल. प्रिंटचं ऑप्शन आहे, प्रिंट वरती क्लिक करायचंय आणि प्रिंट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. अशा प्रकारचा तुम्ही व्यवस्थित CISF साठी घर बसल्या अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. फोटोग्राफ सिग्नेचर हे जर म्हटलं तर तुम्ही JPG आणि त्यासोबत PDF फॉर्मॅटमध्ये देखील अपलोड करू शकता. परंतु जे डॉक्युमेंट्स आहेत, आपले जे सर्टिफिकेट आहे, ते तुम्हाला फक्त PDF फॉर्मॅटमध्येच अपलोड करावे लागणार आहे. तर चला, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. ज्या नोट्स बद्दल माहिती सांगितली आहे त्या नोट्सचा देखील कमी पैशामध्ये लाभ घ्या. या व्यतिरिक्त अजून काय महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबतच चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.